नमस्कार. मी ठाण्याहून अर्चना मोरे. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी मी स्वतः लिहिलेले 2 लेख आज वाचून दाखवते. प्रत्येक जण प्रवास करण्याचं एक स्वप्न उराशी घेऊन आपलं आयुष्य जगत असतो. कधी त्याच्या सुरुवातीला अडथळे येतात, तर कधी त्या प्रवासात, त्या टूरमध्ये अडथळे येतात. पण अशा अडथळ्यांनी सुद्धा काही छान अनुभव आपल्या गाठीशी जमा होतात. असाच काहीसा माझा पहिला लेख, ज्याचं नाव आहे टेक्निकल ग्लिच. जानेवारीमध्ये लेक सिडनीहून ठाण्याला यायचं ठरलं. कधी नव्हे, ते यावेळी तिनं यायचं ठरल्यापासून एकच हट्ट केला, तो म्हणजे साऊथ ईस्ट एशियाची टूर. माझ्या मनातही ही टूर करायची होतीच. त्यामुळे मी तिला लगेचच होकार दिला आणि मग केसरीकडे माहिती काढायला सुरुवात केली. लेकीच्या इथे येण्याच्या टेंटेटिव्ह तारखेनुसार तारखा पाहिल्या, व्हिसा रिक्वायरमेंट्सची चौकशी झाली आणि मग लेकीला कळवलं, तुझं तिकीट बुक कर, म्हणजे आम्ही पुढचं सगळं मार्गी लावतो. नोव्हेंबर महिन्यात तिचं तिकीट बुक झालं आणि ती 20 जानेवारीला भारतात यायचं नक्की झालं. व्हिसा कुठे करायचा याचा केसरी बरोबरचा उहापोह आणि टूर करायची की नाही या चर्चेने होणारा मनस्ताप आता मला नकोसा झाला होता. पण माझा जाण्याचा निग्रह पक्का होता आणि म्हणूनच केसरीचं म्हणणं मी लेकीला कळवलं आणि निर्धास्त झाले. लेकीने ऑनलाईन रिक्वायरमेंट्स चेक केल्या आणि व्हिसा प्रोसिजर सुरू केलं. 3-4 दिवसातच तिचा फोन आला आणि केसरीकडून काही कागदपत्र आवश्यक असल्याचं तिनं कळवलं. त्याप्रमाणे मी केसरी ऑफिसला कळवून टाकलं. आठवडा उलटून गेला तरी काही हालचालच दिसेना. हो नाहीची दोलायमान अवस्था, तारखांची तारेवरची कसरत, व्हिसा प्रकरण, या सगळ्या गोष्टींनी अगोदरच मी वैतागले होते. त्यात आता केसरीकडून होणाऱ्या या डिलेमुळे मी कोड्यात पडले होते. कारण आजपर्यंत केसरीकडून असा अनुभव कधीच आला नव्हता. वाट बघून बघून शेवटी फोन केला आणि म्हटलं, माझी मुलगी सिडनीहून निघायच्या आत व्हिसा प्रोसिजर पूर्ण व्हायला हवाय. अशा वेळी तुमच्या बाजूने का हा डिले? त्यावर एक बॉम्बच फोडला केसरीने. 5 फेब्रुवारीच्या टूरसाठी बुकिंग्स पुरेशी नसल्याने ती टूर कदाचित कॅन्सल केली जाईल. हे शब्द कानावर पडले आणि दोन्ही मुलांचा उतरलेला चेहरा डोळ्यासमोर तरळला. एकंदरीत काय, यंदा सिंगापूर टूर होणार नाही असं चिन्ह आता दिसू लागलं होतं. आता केसरीकडून येणारा फोन किंवा मेसेज हा आमच्या लेकी बरोबर जवळजवळ 3 वर्षांनी होणाऱ्या हॉलिडेसाठी आशेचा किरण होता. 3-4 दिवसातच फोन आला आणि आमची उरली सुरली आशा मावळली. 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीची टूर कॅन्सल झाली होती. आता केसरीकडून 12 ते 22 ची टूर करा किंवा पैसे परत घ्या, असे 2 ऑप्शन्स समोर ठेवले गेले. ही टूर संपणार होती 22 तारखेला रात्री उशिरा, म्हणजे 23ला पहाटेच म्हणावं लागणार होतं. आणि लेकीची सिडनीला परतण्याची फ्लाईट होती 23 तारखेला रात्री 11:30 वाजता. म्हणजे 23चा पूर्ण दिवस जरी तिला मिळणार होता, पण तरीही सिडनी पर्यंतचा जवळजवळ 18 तासांचा प्रवास तिला करायचा होता. शिवाय आमची फ्लाईट डिले होण्याची धाकधूकही होतीच. त्यामुळे अंतिम निर्णय मी लेकीवर सोडला. ती माझ्यापेक्षाही हिरेला पेटली होती. त्यामुळे पूर्ण दिवसाचा आराम मिळतोय ना, मग जायचंच, असं तिने निक्षून सांगितलं. आता 12 तारखेची टूर निश्चित झाल्याने लेकीचा व्हिसा इथे आल्यावरच होणार होता. एकूणच काय, या टूरमध्ये येणाऱ्या सगळ्या ग्लिचेस आता सोडवल्या होत्या. ठरल्याप्रमाणे लेक आली आणि आमचे पासपोर्ट व्हिसासाठी जमा झाले. टूरसाठी खरेदी, सामानाची जमवाजमव, अशा एक गोष्टी हळूहळू हजेरी लावू लागल्या आणि खात्री पटू लागली की अनेक अडचणी जरी आल्या तरी आपली ही टूर नक्की होतीये. तितक्यात कुठेतरी बातम्यांमध्ये चीनमध्ये आलेल्या करोना नामक आजाराविषयी ऐकू आलं. पुन्हा केसरीकडे चौकशी, टूरवर जाणं सेफ आहे का? केसरीने सेफ असल्याबद्दल खात्री दिली आणि मग मात्र खरोखरच टूरची तयारी सुरू झाली. 12 तारीख जवळ येऊ लागली.
एक एक वस्तू बॅगेतली जागा पटकावू लागली आणि डोळे केसरीकडून येणाऱ्या टूर डिटेल्सच्या कागदपत्रांकडे लागले. हॉटेल डिटेल्स, गेस्ट लिस्ट आणि फ्लाईट डिटेल्स यांच्या PDF व्हॉट्सॲपवर आल्या आणि आमच्या जाण्यावर जणू शिक्कामोर्तब झालं. केसरीने दिलेल्या माहितीनुसार आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं बँकॉक व्हाया कोलंबो. आमची फ्लाईट होती 11 फेब्रुवारी रात्री 8:45ची. ती पोचणार होती रात्री 11:10 कोलंबोला. मग 2 तासाच्या हॉल्ट नंतर रात्री 1:10ची फ्लाईट घेऊन बँकॉक वेळेनुसार सकाळी 5:15ला आम्ही बँकॉकला पोचणार होतो. सगळे डिटेल्स हातात आल्याने त्याप्रमाणे शेड्यूल ठरवलं आणि मानसिक तयारीही केली. इतक्यात टूरच्या 2 दिवस आधी केसरीचा एक वेगळाच मेसेज आला. या मेसेज प्रमाणे आता आमची फ्लाईट असणार होती 12 फेब्रुवारी सकाळी 6:50ची आणि तीही डायरेक्ट बँकॉक. आता पुन्हा मन धास्तावलं. जातानाच्या फ्लाईटमध्ये बदल झाले तसे येतानाच्याही झाले तर? मला नजरेसमोर लेकीची सिडनी फ्लाईट दिसायला लागली. लगोलग केसरीला फोन लावला आणि येताना फ्लाईटमध्ये कोणतेही बदल नाही याची खात्री करून घेतली. बघता बघता 11 तारीख उजाडली. दिवस कसा संपला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळची फ्लाईट म्हणजे मध्यरात्री 3 वाजता आम्हाला एअरपोर्ट गाठायचा होता. बरोबर 2 वाजता घर सोडलं. केसरीची शिस्त इथपासूनच अनुभवायला मिळाली. बरोबर 3 वाजता आमचे पासपोर्ट, तिकीट, खाऊची पॅकेट्स इत्यादी आमच्या स्वाधीन केल्यावर आम्ही चेक इन काउंटर्सकडे निघालो. लगेच चेक इन, बोर्डिंग पास सगळे सोपस्कार झाले आणि गेट जवळ पोहोचलो. आता निवांत बसल्यावर मी एक दीर्घ श्वास सोडला. गेल्या काही दिवसात झालेले वेगवेगळे मनस्ताप, हो नाहीचे हेलकावे, आलेल्या अनंत अडचणी या सगळ्यावर मात करून अखेरीस आम्ही निघालो होतो. वाटलं आता सगळ्या सोकॉल्ड टेक्निकल ग्लिचेस संपल्या. निर्धास्त मनाने बोर्डिंगची वाट पाहत बसलो. ठरलेल्या वेळी विमानात बोर्ड झालो. अपेक्षित वेळी धावपट्टीकडे जाण्यासाठी विमान निघालं आणि खरोखर अडचणींवर मात करून टूर सुरू झाल्याचा प्रचंड आनंद झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. विमान पुन्हा हँगरच्या दिशेने निघालं आणि थांबलं. शायलायन मेंटारी एअरलाइन्सच्या त्या विमानात आम्ही फक्त मोजके केसरियन्स. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह. केसरीचं आपलं माणूसही विमानात दिसत नव्हतं. विमानाचे दरवाजे बंद. ग्रुपमधल्या कुणाशीच ओळख नाही. टूरच्या आधीची अनेक अडचणींची पार्श्वभूमी या सगळ्यामुळे नकळत थोडी भीती दाटून आली की अजून काय. बराच वेळ अशा संभ्रमावस्थेत गेल्यावरच स्पीकरवरचा आवाज कानावर पडला. विमानाच्या एअर कंडिशनरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान थांबलं आहे. थोडक्यात काय, या टूर मधल्या ग्लिचेस अजून संपल्या नव्हत्या हेच खरं. थोड्या वेळानं AC सुरू झाला. तरीही विमान हलायचं काही चिन्ह दिसेना. प्रत्येकाची बसल्या जागी पुन्हा चुळबुळ सुरू झाली. सगळ्यांच्या वैतागलेल्या कानांवर पुन्हा शब्द पडले, विमान फ्युएल भरण्यासाठी थांबलंय. आता मात्र आमच्यातला प्रत्येक जण आतल्या आत धुमसू लागला होता आणि चेहऱ्यावर वैतागाचा मुखवटा चढला होता. अखेरीस 8:30 वाजता आमच्या विमानाने एकदाचा थायलंडच्या दिशेने टेक ऑफ घेतला. पण यावेळी मनातल्या आनंदाची जागा साशंकतेने घेतली होती. ज्या टूरच्या आधी नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न अशी गत झाली, ती टूर कशी होईल? मनातली ती धाकधूक प्रयत्नपूर्वक दूर लोटली. आत्तापर्यंतच्या केसरी बरोबरच्या सगळ्या टूर्स आठवल्या आणि सगळ्या टेक्निकल ग्लिचेसचं गाठोडं बांधून मनाच्या तळघरात फेकून दिलं. इतर टूरप्रमाणेच ही टूर सुद्धा छानच होणार असं चुकार मनाला बजावलं आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया असं म्हणत डोळे मिटले. माझा पुढचा लेख वाचतेय
त्याचं नाव आहे अल्काझार. आधीच्या लेखात वाचल्याप्रमाणेच सगळ्या अडचणीतून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर बँकॉक वेळेनुसार साधारण दुपारी 2:15 वाजता बँकॉक विमानतळावर उतरलो. रात्रभराचं जागरण, फ्लाईट डिलेमुळे आलेला कंटाळा, या सगळ्यामुळे ना एक प्रकारचा थकवा आला होता. कोरोनाची सो कॉल्ड आता खरीखुरी भीती असल्याने तोंडावर मास्क चढवून आम्ही इमिग्रेशनकडे निघालो. विजाचा ठप्पा मारून पुढे गेलो आणि केसरीच्या आपल्या माणसाने सांगितलेल्या ठिकाणी इतरांची वाट पाहत उभे राहिलो. सगळे जमेपर्यंत इकडे तिकडे बघत फोटो काढणं चालू होतं. ग्रुपमधले एक एक जण जमू लागले आणि मी सहजच लगेच चेक केलं आणि लक्षात आलं आपली एक बॅग कमी आहे. झालं. एक क्षण वाटलं की ही विघ्न काही आपली पाठ सोडत नाहीत, पण दुसऱ्याच क्षणी विचार आला कोणाची बॅग नाहीये आणि कधीपासून नाहीये. पुढच्याच क्षणी माझी लेक शॉक लागल्यासाठी इमिग्रेशन काउंटरच्या दिशेने सुसाट पळाली. पुढची 2 मिनिटं आम्ही गॅसवर आणि नजर लेकीच्या दिशेला. पण पुढच्याच क्षणी इमिग्रेशन काउंटर जवळ विसरलेली आपली बॅग खेचत आणताना लेक पाहिली आणि जीव हौदात पडला. कारण आता आलेली अडचण सोडवायला कुत्ता अपनी गली में नहीं था कि शेर जैसा दहाडे. एव्हाना सगळे जमले होते आणि आम्ही एक्झिटच्या दिशेने निघालो. गेट जवळ केसरीच्या आपल्या माणसाने, देवेंद्रने, आमची लोकल टूर गाईड पॅमशी ओळख करून दिली. काही मिनिटातच आमची बस एक्झिट डोअर जवळ आली. सामान चढवलं आणि आम्ही बसमध्ये बसलो. आता बस निघाली पट्टायाच्या दिशेने, पण त्याआधी होता लंच हॉल्ट. खिडकीच्या काचेतून तुकड्या तुकड्यात थायलंडचं दर्शन घेत आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. कडकडून भुका सगळ्यांनाच लागल्या होत्या, त्यामुळे भरपेट जेवलो आणि साधारण 4:30च्या सुमारास पट्टायाच्या दिशेने निघालो. बँकॉक पट्टाया हे जवळजवळ 150 किलोमीटरचं अंतर, म्हणजे साधारण 1.5-2 तास निवांत असणार होते. रात्रीपासूनचा थकवा आणि भरपेट जेवण या दोघांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि सगळ्यांच्याच पापण्या जडावल्या. थोडंसं उठत, थोडंसं पेंगत, बाहेरची दृश्य डोळ्यात साठवत साधारण 6:15च्या सुमारास पट्टायामधल्या आमच्या ग्रँड बेला विला या हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलो. रूम कीज आमच्याकडे सोपवल्या आणि देवेंद्रने आम्हाला 1 तास दिला फ्रेश होऊन पुन्हा बस जवळ जमण्यासाठी. त्याप्रमाणे प्रत्येक जण बरोबर 7:30 वाजता बस जवळ आला. खरं तर प्रवासाच्या आलेल्या शारीरिक पेक्षा मानसिक क्षीणामुळे कुठे जावंसच वाटत नव्हतं. पण टूरचा हा पहिला दिवस होता आणि जी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत जिंकली होती, तिच्या पहिल्या दिवशीचा असा कंटाळा, नो नो नो. त्या कंटाळ्याला झटकून उत्साहाचं बोट धरलं आणि बसमध्ये बसले. 10 मिनिटात आम्ही झगमगत्या आवाराने उजळून निघालेल्या एका भव्य ऑडिटोरियमच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. पॅमने हातात तिकीटं दिली आणि आमचा ग्रुप इतर लोकांच्या घोळक्यात मिसळला आणि त्याच दिशेने चालू लागला. आत ऑडिटोरियममध्ये पोहोचलो तेव्हा प्रत्येकाचीच उत्सुकता शिगेला पोचलेली होती. आम्ही आलो होतो फेमस अल्काझार ऑडिटोरियममध्ये अल्काझार शो बघायला. पॅरिसमधल्या लिडो शो प्रमाणेच हा एक कॅबेरे शो, पण लिडोपेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण. वेगळा एवढ्यासाठीच की यामध्ये नृत्य करणारे कलाकार हे शी मेल्स असतात. वेगळ्या भाषेत, म्हणजेच आपल्या भाषेत, बोलीभाषेत सांगायचं झालं तर हे कलाकार किन्नर म्हणजेच हिजडे असतात. त्यामुळे हे वेगळेपण पाहायची खूप उत्सुकता सगळ्यांनाच होती. आज शिरतानाच प्रत्येकाला मिळालेल्या वेलकम ड्रिंकचा आस्वाद घेत आम्ही पडदा उघडण्याची वाट पाहू लागलो. बरोबर 8 वाजता पडदा उघडला. भव्य दिव्य आकर्षक आणि दिव्यांच्या झगमगाटाने उजळलेल्या त्या सेटवर कमनीय बांध्याच्या युवतींचा नजर
खिळवून ठेवणारा पदन्यास सुरू झाला. पुढच्याच क्षणी लक्षात आलं, अरे या युवती नाही तर शी मेल्स आहेत. हे जर आम्हाला कोणी सांगितलेलं नसतं ना, तर मनातही आलं नसतं इतक्या त्या युवती रूपवान होत्या. साधारण तासाभराचा तो शो पाहून आम्ही मंत्रमुग्ध होऊन बाहेर पडलो. बाहेर आवारात याच युवतींबरोबर फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती. कधी नव्हे ते मीही या गर्दीत सामील झाले होते आणि फोटोही काढून घेतले. हे सगळं करताना मनात वेगवेगळ्या भावना होत्या. त्या शोची भव्यता, शी मेल्सचं अनेक सौंदर्यवतींना लाजवणारं सौंदर्य, हे सगळं पाहून आश्चर्य, कौतुक, विस्मय अशा अनेक भावना एकाच वेळी एकवटल्या होत्या. आणि सगळ्यात शेवटी रेंगाळत होता तो आनंद. त्याच आनंदाचं बोट धरून बसमध्ये बसलो. या सगळ्या भावनांबरोबरच विचाराच्या एका भुंग्यानं डोक्यात मुक्त संचार सुरू केला. बसमध्ये निवांत बसल्यावर तर तो डोकं पोखरू लागला. आपल्या देशातही किन्नरांची संख्या कमी नाही, पण इथे शी मेल्सना मिळणारा मान आणि समाजातल्या स्थानासारख्या गोष्टी आपल्या देशात मिळतात का? समाजाचा एक घटक होऊन ते समाजात वावरू शकतात का? इथे अनुभवलेल्या डिसेन्सी आणि डिग्निटीच्या जागी आपल्या देशात मात्र किळस आणि हिडीसपणा बघायला मिळतो. एकाच प्रकारच्या व्यक्तीबद्दल हा इतका फरक का? याचं एकमेव कारण जे मला समजतं ते म्हणजे कदाचित ऍक्सेप्टन्स असावं. जे जसं आहे तसं स्वीकारावं आणि त्या व्यक्तीकडे एक माणूस म्हणून पाहावं, तर सगळ्या गोष्टी किती सोप्या होतील नाही का? ही मानसिकता बदलायला वेळ नक्की लागेल, पण आपण आशावादी नक्कीच राहू शकतो ना. करमणुकीबरोबर आलेल्या या विचाराने थोडी बेचैन झाले होते, पण खूप सारा आनंद बरोबर घेऊन हॉटेलजवळ पोहोचलो. दुसऱ्या दिवशी पट्टाया बीचवर जायचं होतं. त्यासाठी थोडं स्ट्रीट शॉपिंग केलं आणि रूमवर परतलो. थायलंडमधल्या पहिल्याच दिवशी एक वेगळाच अनुभव गाठीशी घेऊन अंथरुणावर पाठ टेकली. आता शीण कुठेच नव्हता. होती फक्त उत्सुकता दुसऱ्या दिवशीच्या नवीन अनुभवांची. पुन्हा एकदा भेटू असेच काही इंटरेस्टिंग लेख किंवा कथा घेऊन. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.